नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. गेल्या 8 तासांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास अडचणी येत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरच आहे. समुद्रामध्ये भरती असल्यानं अद्याप राजाचं विसर्जन हे झालेलं नाही. ओहोटीची वाट जी आहे ती पाहिली जाते. सर्व यंत्रणा ज्या त्या कामाला लागलेल्या आहेत. लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. कोळी बांधव सुद्धा या ठिकाणी आहेत. पोलीस प्रशासन, पालिका प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या बाप्पाला अत्याधुनिक नवीन तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न हे सुरूच आहेत. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे. गिरीश, 8 तास होऊन गेलेले आहेत. लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलेलं आहे. शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत लालबागच्या राजाला नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी. आपण पाहतोय आज सकाळी 8 वाजता लालबागचा राजा मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये दाखल झाला होता. पण हाय टाईड होतं, त्यामुळे जे समीकरण आहे हाय टाईडचं आणि तराफ्याचं ते जुळू शकलं नाही आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या तराफ्यावर लालबाग राजाला चढवताना अनेक तांत्रिक अडचणींना लालबाग राजाच्या मंडळाला, त्यासोबतच इथल्या कोळी बांधवांना आणि इथे असलेल्या सर्व गणेश भक्तांना सुद्धा बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागलं आणि शर्थीची पराकाष्ठा करत, प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी लालबाग राजाला या तराफ्यावर चढवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना फारसं यश आलं नाही. आता भरती ओसरलेली आहे, ओटी आहे आणि हळूहळू जसं जसं पाण्याचा जोर कमी होईल तसं तसं लालबाग राजाला आता तराफ्यावर नेलं जाईल असं बोललं जात आहे. जे मूळ कारण समोर आलं ते म्हणजे ज्यावेळी लालबाग राजाला पाण्यामध्ये नेण्यात आलं होतं त्यावेळी पाट जो आहे तो समुद्राच्या तळावर बसला आणि त्यानंतर त्याच्यावरती वाळू सुद्धा जमली आणि हेच कारण होतं की मूर्ती जी आहे पाटासहित खूप जास्त जड झाली आणि उचलण्यासाठी त्रास होऊ लागला. आणि आता आपण पाहतोय की जी ओटी आहे ती सुरू झालेली आहे. 6 वाजता लो टाईड आहे आणि त्या दरम्यान विसर्जन होईल असं बोललं जातं. त्याची जी पूर्वतयारी आहे ती सुद्धा आपण पाहतोय. कदाचित त्या आधी सुद्धा विसर्जन होऊ शकतं आणि बरेच गणेश भक्त आहेत जे या ठिकाणी साश्रू नयनानं बाप्पाला निरोप देताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. एक अत्याधुनिक जो तराफा आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्यासोबतच इतर जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं जे गणेश भक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. लालबाग राजा गणेशोत्सव मंडळातले जेवढे पदाधिकारी, सहकारी आहेत, जे अहोरात्र मेहनत करतात ते सुद्धा या ठिकाणी थांबलेले आहेत. अन्न पाण्याची चिंता केल्या बगैर ते या ठिकाणी लालबाग राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी साश्रू नयनांना एकवटलेले आहेत आणि मोठ्या संख्येत आपल्याला या ठिकाणी सध्या दिसत आहेत. हालचाली वाढलेल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी लालबाग राजाला तराफ्यावर बसवण्यात येईल अशा पद्धतीची जी दृश्य ती आपण या ठिकाणी पाहतोय. 3 वेळा कोस्टगार्डचं जे चॉपर आहे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलं. हेलिकॉप्टरने काही मदत करता येईल का याचा देखील आढावा काही वेळापूर्वीच या ठिकाणी घेतला गेला. मात्र आपण पाहतोय आता की भक्तांनी आपला चंग बांधलेला आहे. काही केलं तरी आम्ही स्वतःच लालबाग राजाला या तराफ्यावर बसवू आणि त्याची माफी मागून पुढे मग विसर्जनासाठी सुद्धा नेलं जाईल असं सुद्धा बोललं जातं. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे. लाखोच्या संख्येनं जी गर्दी आहे ती मुंबईच्या गिरगाव परिसरावर होत असते आणि आपण पाहतोय की जवळपास 4 वाजत आलेले आहेत आणि तरी देखील मागच्या 8 तासापासून लालबागच्या आसपासचे जे मंडळ असू द्या किंवा लालबागचे पदाधिकारी असू द्या किंवा लालबाग राजाला मानणारा जो वर्ग आहे, जे भक्त आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं एकवटलेले आहेत. इतर मूर्त्यांचे सगळ्यांचे विसर्जन जे आहे ते सध्या या ठिकाणी पार पडलेलं आहे. केवळ लालबाग राजाचंच विसर्जन आहे ते मागच्या 8 तासापासून रखडलेलं आहे आणि हे विसर्जन आहे ते आता सुरू होईल असं बोललं जातं. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. एक भला मोठा तराफा जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि अगदी जगालाही हेवा वाटेल अशा पद्धतीचं विसर्जन खरं तर लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाला करायचं आहे. आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय कारण अत्यंत मेहनती, अत्यंत संयमाने वागणारं जे मंडळ आहे त्यासाठी लालबाग राजा म्हणून ओळखलं जातं आणि बऱ्याच लोकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी सुद्धा मंडळ कायम अहोरात्र मेहनत करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच मेहनत यावेळी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मंडळाचे बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी, गणेश भक्त या मूर्तीच्या आसपास एकवटलेले आहेत आणि मूर्ती कसंही करून तराफ्यावरती आता न्यायची आहे हा चंग या सगळ्यांनी बांधलेला आहे. अवघ्या काही वेळामध्ये ही जी मूर्ती आहे लालबाग राजाची ती तराफ्यावर ठेवण्यात येईल आणि यानंतर मग विसर्जनाची जी मिरवणूक आहे, विसर्जनची जे काही आहे ते सगळं सुरू होईल आणि खोल समुद्रामध्ये 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये जाऊन खरं तर हे विसर्जन होणार आहे आणि त्यामुळे पाहावं लागणार आहे की नेमकं हे विसर्जन कशा पद्धतीचं होणार आहे. पहिल्यांदाच इतिहासात घडतंय की अशा पद्धतीनं लालबाग राजाच्या विसर्जनासाठी वेळ लागलेला आहे. पण काही केल्या विसर्जन
हे पार पाडणार. अंत भला तो सब भला असं म्हणतात आणि त्यासाठीच आपण पाहतोय की जी मोठी गर्दी आहे ती या ठिकाणी आता एकवटलेली आहे लालबाग राजाच्या आजूबाजूला आणि लालबाग राजाला उचलून तराफ्यावर जो प्रयत्न आहे तो सुद्धा आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. वृषाली. गिरीश, आपण मुंबईकर आहोत. आपण आतापर्यंत अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली ती तासनतास चालली, 22 तास 24 तास विसर्जन मिरवणूक. मात्र ज्या वेळेला बाप्पा हा चौपाटीवर आलेला आहे आणि ज्या वेळेला त्याच्या विसर्जनासाठीची तयारी सुरू झाली ती वेळ कधीही रखडलेली नाही. इतिहासामध्ये पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या बाबतीत असं घडलेलं आहे की ही पाट जो आहे, बाप्पाचा राजाचा पाट जो आहे तो वाळूमध्ये अक्षरशः रुतलेला आहे. सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला. मात्र त्याच्यानंतर भरती ओहोटीची वेळ चुकली का किंवा आणखीन काही कारणं होती? काय तांत्रिक कारण जे आहे ते समोर केलं जाते? कारण नवीन तराफा आहे, त्या तराफ्यावर चढवण्यात अडचणी येत आहेत का? नेमकं काय घडलेलं आहे सकाळपासून विस्तारानं सांगा. निश्चित आपण पाहतोय बघा, सकाळी 8 वाजता लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवर पोहोचला, पण त्यापूर्वीच भरती सुरू झाली होती आणि जवळपास 4.5 मीटर उंच ज्या लाटा आहेत त्या सुद्धा उसळताना सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आणि अशा वेळी जो तराफा आणलेला आहे तो अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज आहे, कारण त्याला बोटीची कुठलीही आवश्यकता लागत नाही. आपण मागच्या वर्षीपर्यंत पाहिलं की ज्या बोटी होत्या त्या तराफाला खेचून आतमध्ये घेऊन जायचं आणि मग त्या ठिकाणी विसर्जन व्हायचं. पण या तराफ्याला तशा बोटींची गरज नाही आहे, कारण स्वयंचलित हा तराफा आतमध्येच मोटर इंजिन बसवलेला आहे. आणि याचाच जो अंदाज आहे तो कुठेतरी चुकलेला आहे, कारण जो ताळमेळ ज्याला आपण म्हणतो की मूर्तीचं तराफ्यावर बसणं आणि तराफ्याने सुद्धा स्थिर राहणं ते काही जुळून आलेलं नाही आहे. कारण लाटा इतक्या जास्त होत्या की तराफा मागे पुढे होत होता आणि त्यामध्ये मग मूर्तीला वर कशा पद्धतीनं बसवायचा हा देखील फार मोठा पेच प्रसंग जो आहे तो या सगळ्यांच्या समोर पडला. आणि त्यामुळे गणपती जो आहे तो अखेरकार इतक्या मोठ्या भरतीमुळे आणि लाटांमुळे अखेरकार खाली ठेवावा लागला आणि खाली ठेवल्यानंतर तो तर थेट रेतीमध्ये रुतला. रेतीमध्ये रुतल्यानंतर आता नेमका गणपती उचलायचा कसा, कारण पाण्यात गेल्यानंतर पाठ रेतीत रुतल्यानंतर मूर्ती फार जास्त जड होऊन गेली आणि ती उचलता उचली जाईना अशा पद्धतीची अवस्था जी ती त्या ठिकाणी राहिली. जवळपास आपण पाहिलं की मंडळाचे जे साधारण 14-16 फुटाचे गणपती असतात ते 30 ते 40 कार्यकर्ते अगदी सहज खांद्यावरती घेऊ शकतात. मात्र या ठिकाणी तसं ते काही होताना दिसलं नाही. बरेचशा लोकांनी प्रयत्न केले, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपासून ते बाकी इतर कोळी बांधवांपासून कोस्टगार्डपासून सगळ्यांनी अगदी पराकाष्ठा केली प्रयत्नांची, पण तरी देखील काही त्यांना यश मिळू शकलं नाही. याचे बरेचसे अर्थ आणि बऱ्याचशा चर्चा सुद्धा या निमित्ताने आता झडू लागलेल्या आहेत. पण आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि लालबाग राजाला त्या वाळूतून काढून तराफ्यावर बसवण्याचे जे प्रयत्न आहेत ते सध्या या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसत आहेत. आणि बाप्पालाच या ठिकाणी विनवणी केली जाते की काही झालं तरी पण विसर्जन जे आहे ते सुखरूप पार पडलं पाहिजे आणि त्यासाठी तू आम्हाला साथ दे. नेमका बाप्पा आता कशा पद्धतीनं साथ देणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मोठी गर्दी आपल्याला सध्या मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये दिसते आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आता तराफा अगदी बाजूला गणपतीच्या लावण्यात आलेला आहे. आणि TV9च्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह खरं तर दृश्य आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय. कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे, अगदी भावनिक साध गणपती बाप्पाला घातली जाते. साश्रू नयनानं बाप्पाला निरोप दिला जातोय आणि पुढला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जो जयघोष आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येतो. खरं तर ही टॉप अँगलची दृश्य आपण पाहतोय आणि बरेचसे प्रयत्न केले जात आहेत की वाळूतून गणपती उचलून पुन्हा एकदा तराफ्यावर ठेवण्याचे. पण आणखी थोडं जास्त म्हणजे ओटी जर आली, पाणी थोडं समुद्राच्या पोटात आणखी जास्त गेलं आणि वाळू गणपतीचा पाटाचा जो तळ आहे तो जर दिसू लागला तर मात्र काही मोठ्या घडामोडी या ठिकाणी घडताना आपल्याला दिसतील आणि कोणत्याही क्षणी बाप्पाला मग उचलून तराफ्यावरती ठेवलं जाईल. आधी खांद्यावर घेतलं जाईल आणि मग खांद्यावर उचलून त्या ठिकाणी तराफ्यावर ठेवलं जाईल. काही जणांनी या ठिकाणी नारळ वाढवावा असं सुद्धा सुचवलेलं आहे. त्याचा देखील या ठिकाणी जो मंडळाकडून आहे तो विचार आपण पाहतोय की केला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हायटाईडमुळे कुठेतरी तराफ्याचं जे नियोजन आहे ते चुकल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय. आणि यानंतर सुद्धा हायटाईडमध्ये बराच वेळा तराफा जो आहे तो गणपती बाप्पाच्या मागच्या बाजूनं नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग त्यानंतर बाजूनं देखील नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण मूर्ती वाळूमध्ये रुतल्यानं त्या ठिकाणी ती उचलता येत नव्हती. अशा पद्धतीची जी अवस्था आहे ती इथल्या गणेश भक्तांची झाली आणि त्यामुळे ओटी ज्यावेळी येईल तेव्हाच काहीतरी करता येईल असा एक जो चंग आहे तो सुद्धा या ठिकाणी बांधण्यात आला. आणि त्यासाठी वाट पाहण्याखेरीज कुठलाही पर्याय नाही आहे. ज्यावेळी ओटी येईल त्यावेळी वाट पाहावी ओटी येण्यापर्यंतची वाट पाहावी लागेल. ज्यावेळी पाणी पूर्णपणे सरेल
आणि गणपतीचा जो पाटाचा तळ आहे, जमीन आहे ती दिसू लागेल, वाळू दिसू लागेल, त्यावेळी गणपती जे आहेत त्यांना वर उचललं जाईल आणि तराफावर ठेवलं जाईल. पण त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय सुरू झालेली आहे. जे मंडळाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा एकवटलेले आहेत. काल सकाळी 7 वाजल्यापासून वृषाली आपण सुद्धा लालबागला होतो. जो उत्साह, जो स्वाभिमान, जो अभिमान आणि जी निष्ठा गणपतीच्या प्रती, जो विश्वास गणपतीच्या प्रती आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे, अगदी त्याच पद्धतीचा विश्वास जो आहे तो आज देखील या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्यांचे डोळे पाणावलेले आहेत आणि त्यांना एकच आहे, विनंती आहे बाप्पाला की लवकरात लवकर विसर्जन व्हावं आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पांनी यावं. आणि यासाठीच आपण पाहतोय की जवळपास 4 वाजत आले आहेत. काल सकाळी 7 वाजेपासून घराबाहेर पडलेली जी मंडळी आहेत ती अजूनही घरी गेलेली नाही आहेत. याच ठिकाणी वाट पाहत आहेत की नेमकं विसर्जन कधीपर्यंत होणार आहे. आणि अगदी त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा कंठ दाटून आल्याचं सुद्धा आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहतोय. वृषाली, नक्कीच गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास स्वयंचलित तराफा आणण्यात आलेला आहे आणि हा तराफा गुजरातवरून आणण्यात आलेला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हा जो तराफा तयार करण्यात आलेला होता त्याची उंची थोडीशी जास्त आहे अशी माहिती मिळते आणि गणपतीची मूर्ती त्यावर उचलून ठेवावी लागणार होती. मात्र त्याच वेळेला भरती आल्यानं लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावर उचलून ठेवणं हे काही शक्य झालं नाही. परिणामी गेल्या 8 तासांपासून लालबागचा राजा हा या वाळूमध्ये रुतून बसलेला, त्याचा पाठ जो आहे तो रुतून बसलेला आहे. गेल्या अनेक तासांपासून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते गणपतीला तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. त्यांना यश येत नाहीये. गणपतीचा पाठ हा फार जड झालेला आहे, त्याच्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ही जागेवरून हलत नाहीये. दुपारच्या वेळेला गणेश कल्लीचे कार्यकर्ते जे आहेत ते मदतीसाठी धावून आलेले होते आणि त्या सगळ्यांनी मिळून लालबागच्या राजाचा पाठ हलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला लालबागच्या राजाचा पाठ थोडासा हलला, त्याच्यामुळे लालबागच्या राजाच्या मंडळानं एक सुटकेचा निश्वास सुद्धा टाकला. मात्र अजून सुद्धा पाण्याची पातळी ही खाली गेलेली नाहीये, जितकी हवी तेवढी खाली गेलेली नाहीये. त्याच्यामुळे ओहोटी आल्यावर प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहेत की लालबागच्या राजा हा तराफ्यावर चढवला जाईल. त्या क्षणाची, त्यावेळेची वाट जी आहे ती प्रत्येक जण पाहतोय.